नमस्कार, मी विकास मिरगे आणि विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चर्चा करतोय माणगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकी दृष्टीने अखेर तिथे प्रदीप ठाकरे यांच्या जे आहेत मिसेस किंवा त्यांच्या पत्नी जे आहेत त्यांचा विजय जे आहे ते केवळ आपण जर बघितलं तर माणगाव जिल्हा परिषदेमध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे 19 मतांनी विजय झालाय। 8,714 या मताने विजय झालेला आहे। त्यामुळे या भागामध्ये सागर शेळकेंना अचानक एंट्री देणं आणि पक्षामध्ये पक्षप्रवेश करून घेणं आणि सागर शेळकेने आपली राजकीय टीम बांधणं आणि ते सागर शेळके सुद्धा 2-3 दिवस त्या मोठ्या प्रमाणात प्रचारामध्ये आघाडीवर होते। जे राजकीय बेरजेचं गणित असतं ते सुद्धा घरे आणि सागर शेळके यांनी केलं दिसून येत आहे। अनेकदा सागर शेळके आणि आपले सुधाकर घरे एकत्र अनेक प्रचार ठिकाणी बसले, रात्री मिटिंगला एकत्र होते। त्यामुळे सागर शेळकेमुळे एक पक्षाला उभारणी मिळाली दिसून येते। त्यामुळे 19 मतांनी काय होणार तिथे विजय जो झालेला तो दिसून येत आहे। एकूणच काय सागर शेळके यांच्या येण्याने पक्षाला सध्या तरी फायदा झालेला दिसून येत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये सागर शेळकेंची भूमिका ही खूप महत्वाची असणार आहे। त्यामुळे या विजयामुळे सागर शेळकेंच्या हाती काय मिळतंय का हे पाहणं सुद्धा खूप महत्वाचं आहे। आणि त्यामुळे या माणगाव जिल्हा परिषद मध्ये शिवसेना भाजप उभी होती। तिथं राधिका किशोर ठाकरे जे 5,078 मतांनी ते मागे गेलेले दिसून येत आहेत आणि सुवर्ण प्रदीप ठाकरे 8,714 मतांनी म्हणजे 19 मतांनी विजय झाला। रेश्मा योगेश मिसाळ ज्या 8,695 एवढ्या मतांचे कॅल्क्युलेशन केलं तर 19 मतांनी विजय झाला। पण शेवटी हा विजय असतो। लोकशाहीमध्ये एक मताने असताना का अर्ध्या मताने असं तो विजय असतो। त्यामुळे सागर शेळकेंच्या पक्षात घेतल्यामुळे हा कुठेतरी फायदा झाला असं म्हणायला काय हरकत नाहीये। 19 मतांनी जरी विजय झाला असला तरी सागर शेळकेंची भूमिका काही निर्णायक ठरली। पक्षाचा निर्णय घेतलेला म्हणजे सुधाकर घरेने जो निर्णय घेतला सागर शेळकेंना घ्या पक्षामध्ये आणि त्याचा फायदा झाला। अगर सागर शेळके सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते आणि अशी सगळी सांगड घातली तर कुठे तर पक्षाला फायदा मिळाला। धन्यवाद।